Let's start our second chapter, components of food. Our body needs energy to do work. We get this energy from the food that we eat. Food is a fuel which is burned to give us energy. There are different types of food materials that we eat. Different parts of India have the people eat different kinds of food materials. The meal should consist of chapati, dal, curry, or any type of rice, sambar, vegetables, or different types of vegetables, leafy vegetables. The meal should contain different types of fish curry or vegetables. It also includes meat, curd, buttermilk, pickles. The meals contain different types of regions such as Punjabi, Andhra Pradesh, or different state or Maharashtrian peoples included different types of food materials. The grain is also different from region to region. Sometimes we may not really have all this variety of food materials in our meal while the traveling. We may eat whatever it may be available on the way. It may not be possible for some of us to eat such kind of variety to every day. There must be some reason because meal usually consist of such a distribution. There are different types of food materials are included in our meal. These are the variety of the essential components that we need to live and grow. These known as nutrients. Nutrients gives us energy and protect us from the different types of diseases. There are several essential nutrients. The major nutrients are the seven essential nutrients. These are carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, and fibers. Water is also essential our body. These are known as nutrients. The different regions people eat the different types of food materials, or in the different state of India the people eat the different kinds of food materials. They included the different kinds of grains, such as the Punjabi people included corn roti, rajma, mustard leaf curry, curd, ghee. Andhra Pradesh people mostly eat the rice, charu, sambar, buttermilk, ghee, and meat. Or these are the variety of food material they are included. कॉम्पोनंट्स ऑफ फूड, अन्नामधील जे काही विविध घटक आहेत त्यांनाच म्हणतो आपण कॉम्पोनंट्स. कॉम्पोनंट या शब्दाचा कॉम्पोनंट्स ऑफ फूड या शब्दाचा अर्थ होतो की अन्नामध्ये असणारे जे विविध घटक आहेत तर त्या घटकांची या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर देशाच्या विविध भागामध्ये विविध प्रकारचं जे काही फळं, भाज्या किंवा त्या भागामध्ये पिकणारं हे जे धान्य आहे ते वेगवेगळं असतं. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कार्य करण्यासाठी किंवा आपल्या शरीराची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. कारण अन्नामधून आपल्याला जी काही काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला मिळते. म्हणूनच हे जे काही अन्न आहे आपल्याला इंधन म्हणून कार्य करतं. ज्यावेळेस अन्नाचं ज्वलन होतं आणि त्याच्यामधनं ती एनर्जी आहे ती बाहेर पडते. तर त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्यालाच आपण न्यूट्रिएंट्स किंवा ज्याला पोषक द्रव्ये असे म्हणतो. तर हे जे काही पोषक द्रव्ये आहेत ते अन्नाच्या विविध माध्यमातून आपल्याला मिळत असतात. जे काही जेवण आहे त्याच्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी किंवा ताक, मांसाहार, अंडी अशा प्रकारचं जे काही फूड मटेरियल आहे किंवा अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ आपल्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश करतो. तर एकाच अन्नपदार्थामधून किंवा एकाच प्रकारच्या धान्यामधून आपल्याला जी काही पोषक तत्वे लागतात ती आपल्या शरीराला मिळत नाहीत. म्हणूनच आपण ह्या जेवणामध्ये विविध खाद्यपदार्थांचा आपण समावेश त्याच्यामध्ये करतो. सपोज आपण ज्यावेळेस प्रवास करतो तर त्याला आपल्या अन्न घटकामध्ये जे लागणारे रोजच्या दैनंदिन जीवनामधले जे काही पदार्थ आहेत आपल्याला मिळतीलच असं नाही. परंतु जे काही जेवण आपण रोज जे घरी जेवतो किंवा देशामधल्या विविध भागामध्ये निरनिराळ्या प्रकारचे जे धान्य पिकल्या जातात किंवा त्या ठिकाणी स्थानिक जे काही पिकं घेतली जातात
अशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्या त्या भागानुसार किंवा त्या त्या हवामानानुसार वाढणाऱ्या ज्या पिकांचा समावेश त्या त्या खाद्यपदार्थामध्ये त्याच्यामध्ये समावेश केला जातो. देशामधल्या विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे जेवणामध्ये जे पदार्थ त्याचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ पंजाबी पीपल असतील किंवा पंजाबी लोक आहेत, त्याच्यामध्ये जास्त पराठ्याचा आहारामध्ये समावेश केला जातो किंवा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मक्याचं उत्पादन होतं किंवा मक्याची जी पोळी आहे किंवा राजमा आहे, मोहरींच्या पानांची जी भाजी आहे किंवा करी आहे, त्याचं जे वरण आहे, दही तूप यांचा समावेश मोठा प्रमाणात होतो. महाराष्ट्रीयन जे लोक आहेत भाकरीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. वरण भात भाजी पोळी भाकरी हा त्यांचा आहारामध्ये प्रमुख त्याचा समावेश केला जातो. आंध्रामध्ये भाताचं उत्पादन जास्त होतं म्हणून आंध्राच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाताचा आहारामध्ये भाताचा समावेश केला जातो. विविध प्रकारच्या भाज्या मांस आणि अंडे यांचा देखील त्या खाद्यपदार्थामध्ये समावेश केला जातो. आपल्या शरीराला लागणारी जी प्रमुख पोषक द्रव्ये आहेत किंवा त्याला आपण न्यूट्रियंट्स असं म्हणतो, ती मुख्य 6 प्रकारची जी पोषक द्रव्ये आपल्या शरीराला आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये कर्बोदके आहेत, प्रथिनं, मेद, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ, खनिज यांचा समावेश केला जातो आणि पाणीसुद्धा आपल्या शरीराला आवश्यक असं जे घटक आहे त्याचा समावेश केला जातो. ऑल द फूड does not contain all the kinds of nutrients. With some simple methods, we can taste whether the cooked food have a raw ingredients contains one or more nutrients such as protein, fat, vitamins or minerals. We can taste these kind of different materials with the help of different kinds of solutions in a laboratory or by carrying some of the taste. For this, we need iodine, copper sulfate solution, caustic soda, and some few test tube. And this kind of experiment we can done with the help of cooked food items or raw materials by crushing them, by putting them into a test tube, by adding these chemicals on it, and taste whether these food material contain one of the nutrients such as the proteins or a carbohydrates or a fat or one or more nutrients is present in that food materials. There are different types of taste for observing these kind of materials. Let's start. First test for the starch. For this, take a small quantity of raw ingredient or a food item. Put 2 to 3 drops of dilute iodine solution. Observe if there is any change in the color. That food material is turns blue-black. It indicates that it contains a starch material. And then we can repeat this test again. Other food items which contains starch, it again shows that blue-black color. This indicates the presence of a starch in that food materials. Another test is the test for the protein. They take small quantity of food materials in a test tube. It may be solid or it may be paste or it may be powder, it may be mesh or it may be grinded powder. Put some of this material in a test tube, then add 10 drops of water to it and then shake it well. Using the dropper, add 2 drops of solution of copper sulfate and 10 drops of solution of a caustic soda to test tube. Then shake well and the test tube stand for a few minutes. The test tube turns become violet. A violet color indicates the presence of a protein in that food materials. In this way, we can taste the another food materials such as potato, milk, groundnut, cooked rice or uncooked rice materials, dry coconut, cooked dal, slice of vegetables, slice of any fruit, boiled eggs or a white portion. In this way, we can taste the many food items or food materials. It may present the starch or it presents the protein in a different types of food materials. तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये
एकाच पदार्थामध्ये सगळ्याच प्रकारचे जे काही न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये नसतात, किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थामधून हे जे काही न्यूट्रियंट्स आहेत, विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, कर्बोदके, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, ह्या पदार्थांच्या समावेश आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थामधून होतो. तर एखाद्या खाद्यपदार्थामध्ये एक प्रकारचं न्यूट्रियंट्स किंवा त्याच्यामधलं जे पोषक तत्व, किंवा एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण आहे, किंवा कर्बोदके आणि त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ, कर्बोदके ज्याला आपण म्हणतो पिष्टमय पदार्थ किंवा प्रथिनं आहेत का, किंवा त्याच्यामध्ये मेदांचं प्रमाण आहे किंवा खनिजांचं प्रमाण आहे का, एका खाद्यपदार्थामध्ये पर्टिक्युलर एखाद्या खाद्यपदार्थामध्ये नेमकं कोणतं पोषक तत्व आहे हे जर का आपल्याला टेस्ट करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये बघायचं असेल, तर प्रयोगशाळेमध्ये विविध जे काही केमिकल्स आहेत त्याचा वापर करून आपण त्याच्या पदार्थांची टेस्ट करून आपण कोणत्या पदार्थामध्ये प्रथिनं आहेत किंवा कोणत्या पदार्थामध्ये कर्बोदके आहेत ते याची आपण माहिती घेऊ शकतो. तर ॲक्टिव्हिटी 2मध्ये आपल्याला टेस्ट फॉर स्टार्च म्हणजे कर्बोदकांची जी त्याच्यामध्ये आहेत का, त्या खाद्यपदार्थामध्ये कर्बोदके आहेत किंवा नाहीत याची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स आयोडीनचं सोल्युशन घ्यायचं आणि त्या पदार्थावरती टाकायचं एका ड्रॉपरच्या साहाय्याने. जर त्या खाद्यपदार्थाचा रंग बदलून निळा किंवा त्याच्यावरती काळा जर डाग पडत असेल, तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा जो काही खाद्यपदार्थामध्ये पिष्टमय पदार्थ किंवा त्याच्यामध्ये स्टार्च असतील असं आपण या प्रयोगांच्या द्वारे आपण सिद्ध करू शकतो की आयोडीन सोल्युशनच्या द्वारे आपण त्याच्यावरती सिद्ध करू शकतो की याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण आहे. तर मग हे सोल्युशन तयार करताना त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये थोडंसं आयोडीन टाकून त्याच्यामध्ये अर्धी जी टेस्ट ट्यूब आहे पाण्यामध्ये भरून आपण हे जे सोल्युशन तयार करू शकतो किंवा ते द्रावण आपण तयार करू शकतो. तसंच कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारचं 2 ग्राम जे काही कॉपर सल्फेट आहे 100 मिलीलिटर पाण्यामध्ये टाकून हे मिश्रण आपण बनवू शकतो. कॉस्टिक सोडा आहे, कॉस्टिक सोडाचं सुद्धा सोल्युशन आहे, 100 ml पाणी त्याच्यामध्ये टाकून हे जे सोल्युशन आहे आपण बनवू शकतो. आणि हे जे कर्बोदके किंवा प्रोटीनच्या टेस्टमध्ये त्याचा वापर केला जातो. आयोडीनचा वापर हे स्टार्च एखाद्या पदार्थामध्ये आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्टार्च म्हणजे साठवलेलं अन्न ज्याला म्हणतो, की आपण ज्याच्यामध्ये कर्बोदके ज्याला म्हणू, की त्या एखाद्या खाद्यपदार्थामध्ये कर्बोदके आहेत किंवा नाही याचा वापर आपण आयोडीन सोल्युशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. दुसरी जी टेस्ट आहे ती टेस्ट आहे टेस्ट फॉर द प्रोटीन म्हणजेच प्रथिनं. कोणत्या अन्न पदार्थामध्ये प्रथिनं आहेत याची जर टेस्ट करायची असेल, तर हे जे टेस्ट करण्यासाठी लागणारं जे साहित्य असेल, एका छोट्याशा टेस्ट ट्यूबमध्ये एखादं शिजवलेलं अन्न असेल किंवा न शिजवलेलं अन्न असेल, त्याचा चुरा करून किंवा त्याला हाताने त्याला दाबून किंवा त्याला पावडरमध्ये कुटून किंवा छोटीशी क्वांटिटी आपण ते फूड त्या परीक्षा नळीमध्ये टाकून त्याच्यामध्ये 10 थेंब थोडेसे पाणी टाकून त्याला जर हलवून घेतली आणि त्याच्यामध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने 2 ड्रॉप सोल्युशन कॉपर सल्फेट आणि 10 ड्रॉप परत कॉस्टिक सोडाचे आपण त्याच्यामध्ये टाकले आणि त्या टेस्ट ट्यूबला परीक्षा नळीला हलवून थोड्या वेळासाठी आपण समजा जर का ठेवलं, तर त्या द्रावणाचा रंग जांभळा होतो. तो जांभळा रंग दर्शवतो की त्या खाद्यपदार्थामध्ये प्रथिनांचा समावेश आहे. तर मग अशाच प्रकारची जी काही परीक्षा नळी किंवा ह्या कॉस्टिक सोडा, कॉपर सल्फेट या रसायनांच्या सहाय्याने आपण विविध खाद्यपदार्थांच्या जे काही टेस्ट आपण करू शकतो. त्याच्यामध्ये बटाटा आहे किंवा दूध आहे, शिजवलेला भात आहे किंवा कोकोनट आहे, तुरीची डाळ आहे, आपल्या सभोवताली असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्यांच्यामध्ये असणारे कोणकोणते न्यूट्रियंट्स किंवा आहेत किंवा नाही, त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे किंवा नाही, तर ह्या कर्बोदकाचं जे काही प्रमाण आहे किंवा नाही याची जर टेस्ट घ्यायची असेल, तर आयोडीनचं सोल्युशन आणि प्रथिनांचं जर का टेस्ट घ्यायची असेल, तर कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडा यांचं जे मिश्रण आहे परीक्षा नळीमध्ये
टाकून त्याच्या साहाय्याने विविध प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा पोषक तत्व त्या पदार्थांची आपण त्याची टेस्ट आपण घेऊ शकतो.